भाजप नेते चित्रा वाघ अमरावती जिल्हा दौऱ्यावर. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजप उमेदवार तथा विद्यमान भाजप आमदार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे यांच्यावर व त्यांच्या गाडीवर काल चाकू हल्ला झाला. त्या संदर्भात त्यांची विचारणा करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ अमरावती जिल्हा दौऱ्यावर. धामणगाव रेल्वे विधानसभा महायुतीचे भाजपा उमेदवार प्रताप अडसळ यांची बहीण अर्चना रोठे यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. त्यांना पाहण्यासाठी चित्रा वाघ हॉस्पिटलला जाऊन त्यांनी प्रताप अडसळ यांच्या बहिणीची भेट घेतली. अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व अर्चना रोठे यांना भेटण्यासाठी चित्रा वाघ रुग्णालयात दाखल झाल्या. सातेफळ फाट्यावरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला होता. अर्चना रोठे या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईमधून चित्रा वाघ अमरावतीत आल्या. चित्रा वाघ यांनी अर्चना रोठे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. हल्ला कसा झाला याची चौकशी करून दोषींना अटक करून कडक कारवाई करण्यासाठी चित्रा वाघ यांनी मागणी केली आहे. आमदाराची बहीण जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचं कसं? बघा, असं आहे, आम्ही हा भ्याड हल्ला आहे. त्या वॉशरूमला गेले असताना गाडीमध्ये 2 कार्यकर्ते बसले होते, ते येऊ शकत नव्हते तिकडे, आणि ती वेळ बघून त्या ठिकाणी अक्कावरती हमला केलाय. आम्ही कोणालाही सोडणार नाही, कोणाची सुद्धा गय केली जाणार नाही, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते, पण ज्या नीचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे. भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्यात, पण भाजपच्या महिलांना 2 हात सुद्धा करता येतात, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय.